फोर्ब्सने 2025 मध्ये जगातील 10 सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली आहे। ते टॉप 10 देश कोणते आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या पहिले फोर्ब्स हा अमेरिकन वृत्तपत्र आहे, हे जाणून घ्या। ही यादी अनेक महत्त्वाच्या निकषांवर आधारित आहे, परंतु भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या, 4थ्या क्रमांकाची सेना आणि 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या देशाला फोर्ब्सने कितव्या क्रमांकावर ठेवले आहे हे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून घ्या आणि बेल ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्वात पहिले आपली व्हिडिओ दिसेल। फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार ही यादी US न्यूजने तयार केली आहे। तसेच रँकिंगसाठी 5 मुख्य पॅरामीटर्स वापरले आहेत। ही यादी कोणत्याही देशाचा नेता, आर्थिक प्रभाव, राजकीय प्रभाव, मजबूत आंतरराष्ट्रीय युती आणि मजबूत लष्कराच्या आधारे तयार केली जाते। 2025 मध्ये जगातील टॉप 10 शक्तिशाली देश कोणते आहे आणि त्यांची पॉवर रँक आणि देशाची GDP आणि लोकसंख्या काय आहे त्या देशाची हे आपण या व्हिडिओमध्ये आता बघत आहोत। 1 नंबरवर आहे अमेरिका, $30.34 ट्रिलियन या देशाची इकॉनॉमी आहे आणि 345 कोटी लोकसंख्या या देशाची आहे। 2 नंबरवर आहे चीन, $19.53 ट्रिलियन या देशाची इकॉनॉमी आहे आणि 141.9 कोटी या देशाची लोकसंख्या आहे। 3 नंबरवर आहे रशिया, $2.2 ट्रिलियन या देशाची इकॉनॉमी आहे आणि 144 कोटी लोकसंख्या या देशाची आहे। 4 नंबरवर आहे UK, $3.73 ट्रिलियन या देशाची इकॉनॉमी आहे आणि 69.1 कोटी इतकी लोकसंख्या आहे। 5 नंबरवर आहे जर्मनी, $4.92 ट्रिलियन या देशाची इकॉनॉमी आहे आणि 84.5 कोटी इतकी या देशाची लोकसंख्या आहे। दक्षिण कोरिया हा 6 नंबरवर आहे, $1.95 ट्रिलियन या देशाची इकॉनॉमी आहे आणि 51.7 कोटी या देशाची लोकसंख्या आहे। 7 नंबरवर आहे फ्रान्स, $3.58 ट्रिलियन या देशाची इकॉनॉमी आहे आणि 66.5 या देशाची लोकसंख्या आहे। 8 नंबरवर आहे जपान, $4.39 ट्रिलियन या देशाची इकॉनॉमी आहे आणि 123.7 कोटी या देशाची लोकसंख्या आहे। 9 नंबरवर आहे सौदी अरेबिया, $1.14 ट्रिलियन या देशाची इकॉनॉमी आहे आणि 33.9 कोटी या देशाची लोकसंख्या आहे। 10 नंबरवर आहे इस्रायल, $550.91 अब्ज या देशाची इकॉनॉमी आहे आणि 93.8 कोटी या देशाची लोकसंख्या आहे। भारताची प्रचंड लोकसंख्या, लष्करी ताकद आणि आर्थिक प्रगती पाहता त्याला या यादीतून बाहेर ठेवणे हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे। 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी सेना आणि 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असूनही भारताला या क्रमवारीत स्थान देण्यात आले नाही। यामुळे अनेक तज्ज्ञ आणि जनतेमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की फोर्ब्स रँकिंग पद्धत भारताच्या प्रभावाचे अचूक मूल्यांकन करत यशस्वी ठरला आहे। रँकिंग मॉडेल WPAचे एक युनिट असलेल्या BAV ग्रुपने तयार केले आहे। या संशोधन पथकाचे नेतृत्व पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधील प्राध्यापक डेव्हिड रिचर्डसन यांनी केले आहे। अमेरिका, चीन आणि रशिया यासारख्या देशांनी त्यांची मजबूत भूमिका कायम ठेवली आहे, तर फोर्ब्सने भारतासारख्या उदयोन्मुख शक्तींना वगळल्याबद्दल टीका देखील केली जात आहे।